कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः। प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज। गीता जयंतीच्या निमित्तानं आजचा संपन्न होत असलेला कार्यक्रम आत्ताच सुंदर असं विवेचन तपस्विनी जयश्रीताईंनी केलं। आज पूर्ण तयारीनिशी आलेल्या होत्या त्या। युद्धाला जायचं म्हटल्यानंतर ढाल तलवार घरी ठेवून जमत नाही। जोरदार एकदा त्यांच्या नावाने टाळ्या वाजवा। आणि आमच्या सोबत आलेले परमपूजनीय आदरणीय प्रसन्न मुनी फलटणकर, तपस्विनी आया, सद्भक्त बंधू आणि भगिनींनो, हिंदू धर्मामध्ये अनेक सण आहेत, अनेक उत्सव आहेत, जयंती आहे, पुण्यतिथी आहे, परंतु गीता जयंती मात्र फारशी उत्साहानं साजरी होत नाही। ही खेदाची गोष्ट आहे। मनुष्य हा उत्सव प्रिय आहे। म्हणून आज मी तुम्हाला गीता जयंती आपण दत्तधामची मंडळी सगळी साजरी करत आहोत। श्रीमान सद्भक्त श्रीधर भाऊ गुजर यांची आज अन्नदान रूपी सेवा आहे। म्हणून ही अभिमानाची गोष्ट आहे की आपण सर्व सद्भक्त मंडळी गीता जयंती साजरी करत आहोत। सर्वांनी दत्तधामच्या भक्त मंडळीबद्दल एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। इतरही फारशी साजरी करत नाही कुणी, ही खेदाची गोष्ट आहे। मनुष्य हा उत्सव प्रिय आहे। ज्या ज्या गोष्टीमुळे त्याला आनंद होईल, आनंदाने वापरत शब्द, ज्या ज्या गोष्टीमुळे त्याला सुख होईल, अशा अशा गोष्टी बहुतेक वेळा आपण साजऱ्या करत असतो। परंतु आम्ही उत्सव साजरा करण्यापाठीमाग कदाचित हा उद्देश असेल, सण साजऱ्या करण्याविषयी हा उद्देश असेल, जयंती साजरी करण्या पाठीमागचा हा उद्देश असेल, परंतु आम्ही परब्रह्म परमेश्वराची अवतार दिन साजरा करतो, गीता जयंती साजरी करतो, या पाठीमागचा उद्देश थोडासा वेगळा आहे। मी असं का म्हणतो, त्यासाठी एक शब्द वापरलेला आहे। आम्ही महानुभाव संप्रदायाची मंडळी मंगळ अवसर साजरा करत असतो। जे तुम्हाला आनंद देणार आहे, सुखाच्या पलीकडे नेणार आहे, म्हणून त्याला मंगल अवसर असं म्हटलेलं आहे। आणि आज गीता जयंतीचा मंगल अवसर आपण साजरा करत आहोत। 4 तारखेला दत्त जयंतीचा मंगल अवसर साजरे करत आहोत। सुख आणि दुःखाच्या पलीकडे जो आनंद आहे, त्या आनंदाकडे नेणारा हा अवसर आहे। म्हणून सगळ्यांचे चेहरे जसे फुललेले आहे। एरवी आपले चेहरे कसे असतात? ओरबडलेले असतात, सुरकुटलेले असतात, उदास असतात, टेन्शनमध्ये असतात, ताणामध्ये असतात। आमच्या चेहऱ्याकडे बघून कुत्रे भुकायला सुरुवात करतात। आज आपण गीता जयंती साजरी करत आहोत, मंगळ अवसर साजरा करत आहोत, ही आनंदाची गोष्ट आहे। मग इतर संप्रदायामध्ये गीता जयंती आपण साजरी करतो, महानुभाव संप्रदाय व्यतिरिक्त इतर संप्रदाय गीता जयंतीला दुय्यम लेखतात। तुम्ही म्हणाल, तुम्ही असं कशावरून म्हणता? ज्यामुळे हिंदू धर्माला ज्यामुळे हिंदू धर्माची मान उंच आहे, ज्यामुळे हिंदू धर्माला जगामध्ये श्रेष्ठ मान सन्मान आहे, त्या गीता जयंतीचा उत्सव मात्र फारसा साजरा होत नाही। आणि जिथं कुठं साजरा होतो तिथं सुद्धा गीता जयंतीच्या दिवशी गीतेला दुय्यम स्थान दिलं जातं।
ही खेदाची गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल असं कशावरून मानता तुम्ही, याला प्रमाण काय बाबा? गीता जयंतीच्या इतर संप्रदायाची मंडळी सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपालंदनम असं गातात. गीता हे उपनिषदाचं सार आहे असं ते म्हणतात. कारण हिंदू धर्मामध्ये दोन प्रमाण आहे, स्मृती, श्रुती आणि स्मृती. श्रुती म्हणजे श्रेष्ठ प्रमाण आहे, उपनिषद वेद याला श्रुती ते मानतात, आणि गीतेला ते स्मृती मानतात, हे दुय्यम प्रमाण मानतात. ही खेदाची गोष्ट आहे. गीता हे साक्षात इतर शास्त्र जे जर म्हटलं संतांच्या मुखातून निघालेलं आहे, ऋषीमुनीच्या मुखातून निघालेलं आहे, परंतु गीता हेच असं एक शास्त्र आहे की साक्षात परब्रह्म परमेश्वराच्या मुखातून निघालेले आहे. म्हणून आम्ही मानव संप्रदायाची गीतेबद्दल जी बघण्याची दृष्टी आहे ती श्रेष्ठ आहे, श्रुती म्हणून आम्ही मानतो. मग एक कारण गीता, सुभाष व्यासाने असं म्हटलेलं आहे, गीता सुगीता कर्तव्यम किम म्हणणे शास्त्र विस्तरे. गीता हेच असं एक शास्त्र आहे की ते साक्षात परब्रह्म परमेश्वराच्या मुखातून निघालेले आहे, आणि किम म्हणणे शास्त्र विस्तरे, इतर शास्त्राचा विस्तार करण्याची गरज नाही, कारण तो समुद्र आहे. गीतेमधलं तुम्हाला इतर ठिकाणी मिळेल, इतर ठिकाणचं तुम्हाला गीतेमध्ये मिळेल, पण गीतेमध्ये जे सार सांगितलेले ते इतर ठिकाणी मिळणार नाही. कारण गीता ही ब्रह्मविद्या शास्त्र आहे. किंमन्य शास्त्र विस्तरे गीता सुगीता कर्तव्यम. गीता हेच असं एक शास्त्र आहे की साक्षात आपण परब्रह्म परमेश्वराच्या मुखातून निघालेलं आहे, आणि ते मुखदगत आपण केलं पाहिजे असं व्यासाने स्पष्ट म्हटलेलं आहे. गीता ही आपल्या पाठ पाहिजे. गीता नसू द्या पाठ, कमीत कमी 15 अध्याय तरी आपला पाठ पाहिजे. मग एक जणांनी प्रश्न केला, म्हणे बाबा एवढी मोठी गीता साक्षात परब्रह्म परमेश्वराने युद्धभूमीमध्ये मारामारीच्या टेन्शनच्या प्रसंगी निरूपण केली कशी? कारण टेन्शनमध्ये सुद्धा मनुष्य कधी कधी सरळ बोलत नसतो. ताणामध्ये असेल, टेन्शनमध्ये असेल, दोघांचे भांडणं आल्यानंतर एक म्हणतो, तू जर हे केलं ना मी तुझी 64 दात पाडल्याशिवाय राहणार नाही. तिसरा एक मधात होता, भांडणं चालू आहे, टेन्शनमध्ये, ताणामध्ये, अरे पण असं चुकीचं कशाला बोलतो म्हणे, 32 दात असतात तू 64 कसा म्हटलं म्हणली, तुझे धरून बोललो म्हणे मी, मला माहिती तू मध्ये बोलणार आहे म्हणून. त्यांनी प्रश्न केला, म्हणे बाबा टेन्शनमध्ये, ताणामध्ये सगळे, आणि त्यावेळेस गीता ही भगवंतानी निरूपण केली कशी, आणि 1.5 तासात कशी झाली? म्हटलं हे बघा, गीतेचं जर शांततेने आणि व्यवस्थित जर पारायण जर केलं तर 1.5 तासात गीता संपते व्यवस्थित. मग युद्धभूमीवर सुद्धा 18 अध्याय, 18 दिवस युद्ध चाललं, 18 अध्याय निरूपण केले भगवंतानी, फक्त 1.5 तासामध्ये गीता संपली. याच्या पाठीमागचं कारण असं आहे की अर्जुनाची प्रज्ञा मेधा अचाट होती. मी तुम्हाला बुद्धी, प्रज्ञा आणि मेधा याची व्याख्या सांगितलेली आहे की नाही? सांगा बुद्धीची व्याख्या काय? आपली पोथी होती त्यावेळेस सांगितलेली. एका ग्लासात पाणी ठेवणार. मी काही जास्त परीक्षा घेणार नाही, बायकर साहेबांनी घेतली परीक्षा तुमची, आहे की नाही? पण तुम्ही बरेचसे उत्तर दिले 100%, आहे की नाही? प्रज्ञा, मेधा, बुद्धी, तू म्हणतो बाबा पुन्हा तेच सांगता. बरं ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही विसरून जाता, विसरून नका जातो. बुद्धी म्हणजे निश्चयात्मक ती बुद्धी, प्रज्ञा म्हणजे, मेधा म्हणजे
मेधा म्हणजे धारणाशक्ती. बाबांनी सांगितलं की कॅच करणे, याला काय म्हणतात? आकलन शक्ती. आणि प्रज्ञा म्हणजे उमट. उमट म्हणजे लक्षात येतं, आहे की नाही? स्वरूप कसं आहे बाबा? हवा दिसते ना, अव्यक्त स्वरूप कसं आहे ते लगेच लक्षात येतं. अरे हवा म्हणजे स्वरूप, आहे की नाही? त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? प्रज्ञा मेधा बुद्धी त्याचं चालू आहे, त्याला काय म्हणतात? उमट, आहे की नाही? अर्जुनाची प्रज्ञा मेधा बुद्धी ही परफेक्ट होती. ते नको, हे पाणी आहे की नाही? याच्या पाठीमागचं कारण आहे. म्हणून 18 ते भगवंतांनी सांगितलं बरोबर ते लक्ष द्यायचं. त म्हणतं तर पिलं लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्याला काही फारसा वेळ लागला नाही. म्हणून ही संज्ञा म्हणणं काही योग्य नाही, आहे की नाही? की बाबा गीता एवढी कशी निरूपण केली. आणि दुसरा प्रश्न असा होता, मी फक्त आज पहिला अध्यायावर तुम्हाला सांगणार आहे. पहिल्या अध्यायामध्ये इति श्रीमद भगवद्गीतासु असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न केला, म्हणे बाबा भगवंताचं पहिल्या अध्यायामध्ये काहीही बोलणं नसताना इति श्रीमद भगवद्गीतासु हे म्हणणं कसं घडलं? पहिला अध्याय तुम्ही वाचला? भगवंताचं बोलणं आहे नाही? पहिला अध्याय वाचला? भगवंताचं बोलणं आहे. मग व्यासानं असं म्हटलं कसं? होय बाय करू, हे म्हणणं कसं घडलं? ही पुष्पिका म्हणणं कसं घडलं? इतर ठिकाणी समजा आपण म्हणू शकतो, होय की नाही? इथं कसं? कारण इतर अध्यायामध्ये भगवंताचं बोलणं आहे, इथं भगवंताचं बोलणं कुठंच नाही. मग हे म्हणणं कसं घडलं? मी असं म्हणेल की गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंताचं बोलणं आहे. कोणतं आहे मग? काका सांगा, सांगता येईल कोणाला? नाही, धृतराष्ट्रवाच संजय वाच या व्यतिरिक्त दुसरं नाही आहे. जाऊ दे, आता डोक्याला ताण नका देऊ जास्त. भगवंताचं एकच वाक्य आहे. ज्यावेळेस अर्जुन दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ घेऊन जातो आणि गेल्यानंतर अर्जुन भगवंत अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना पश्येतान समवेतान कुरु, तुझ्या समोर असलेल्या कौरवांना तू बघ. फक्त एवढं वाक्य आलेलं आहे भगवंताचं. म्हणून ते वाक्य सुद्धा त्याच्या पाठीमागं पूर्ण गीता आहे, त्याच्या पाठीमागं सगळं युद्ध आहे. कारण सगळ्यांना बघितल्यानंतर अर्जुन काय झाला? हतबल झाला. गांडीव धनुष्य खाली टाकलं. मी माझे सोयरे धारे यांच्याशी लढू कसं? आणि तिथून गीतेला प्रारंभ झाला. म्हणून इति श्रीमद भगवद्गीतासु एक वाक्याला सुद्धा खूप महत्व असतं. ते संजयाचं बोलणं नाही, ते धृतराष्ट्राचं बोलणं नाही, तर साक्षात परब्रह्म परमेश्वराचं बोलणं आहे. परावाणीतून निघालेले बोलणे. त्या शब्दामध्ये गर्भित अर्थ साचलेला आहे. म्हणून पहिल्या अध्यायाला सुद्धा इति श्रीमद भगवद्गीतासु हे म्हणणं सार्थ घडतं. मी फक्त पहिल्याच अध्यायावर आज चिंतन केलं. पहिल्या अध्यायाच्या शेवटी सांगितलेले आहे की कसं आहे ते वाक्य शेवटचं, इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम पंचमोध्याय. नेहमी 15 अध्याय म्हणतो ना, ते येणार ते डोक्यात येणार आहे, दुसरं काय गेली. शेवटी अर्जुन विषाद योग नाम म्हटलेलं आहे. मग अर्जुन विषाद योग हा शब्द, योग शब्द आलेला आहे. सांख्ययोग, भक्तियोग, मोक्ष संन्यास योग. इथं योग शब्द हा जोडण्यावाचक आहे. एरवी जर आपण पाहिलं तर योग शब्द हा जोडण्यावाचक आहे, अधिक बेरीज या अर्थानं आहे.
योग शब्द जुळण्या या अर्थानं आहे. इतर ठिकाणी जर आपण बघितलं भक्तियोग हा परमेश्वराला जोडणारा योग आहे. इथं योग शब्द हा निश्रेयावाचक आहे, म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीला प्राप्त करून देणारा योग. मग त्याने प्रश्न केला, अर्जुन विषाद योग हा परमेश्वराला प्राप्ती करून देणारा कसा? ही संज्ञा तुम्हाला योग्य वाटते का? कारण भक्तियोग म्हटल्यानंतर ती परमेश्वराला जोडणारी साधन आहे. मोक्ष संन्यास योग म्हटल्यानंतर परमेश्वराला जोडणारी साधन आहे. बाकी शेवटचे कोणतेही घ्या, परमेश्वराशी जोडण्याला निश्रेयावाचक आहे. पण अर्जुन विषाद योग परमेश्वराला जोडतो कसा? सांगा, जोडतो कसा? क्या बात आहे, सर्वांनी टाळ्या वाजवा जोरदार. विषाद योग हा सुद्धा परमेश्वराला जोडणारा आहे. कसा जोडणार आहे? इतर तुम्ही जर शास्त्र जर बघितलं, इतर धर्मपंथ जर बघितले, त्या धर्माचे नाव नाही मी घेत. प्रत्येक धर्म पंथ हा विषादातून जन्माला आलेला आहे. एखाद्याने रस्त्याने जात असताना प्रेत पाहिलं आणि त्याला विषाद निर्माण झाला आहे, संसारात काही खरं नाही. एखाद्यानं जळणारा मनुष्य पाहिला आणि त्याला विषाद निर्माण झाला, अरे काही खरं नाही. त्याही पलीकडे जाऊन सांगतो कलियुगामधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा, हे म्हणा, आणि त्याही पलीकडे जाऊन कलियुगामधलं जर विषय जर घेतला, एखाद्याचा प्रेमभंग आला, त्याच्यात सुद्धा विषाद निर्माण होतो. ते प्रेमपत्र लिहितं. विषाद प्रत्येकाच्यातून होतो. इथं विषाद निर्माण झाला, कोणाला निर्माण झाला? कोणता विषाद निर्माण झाला? मोहाचा. हे माझे सगळे सोयरे धायरे आहे, यांना मी कसं मारू? वास्तविक जर बघितलं तर कुणी कुणाचं या जगामध्ये नाही, कुणीच नाही या जगामध्ये. या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही. आपलं कोण जर असेल तर तो फक्त परमेश्वर. परंतु हे अर्जुनाला सांगण्यासाठी भगवंतांनी ज्ञान दिलं. हा सुद्धा योग आहे. ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानामुळे अर्जुन पाची पांडव भगवंताच्या चरणी लीन झाले. फक्त आता शेवटचं एकच उदाहरण सांगतो. योग साधना ही परमेश्वराशी जोडल्या कशी जाते? नेहमी मी तुम्हाला सांगत असतो, नेहमी तुम्ही ऐकत असता, परंतु हे लक्षात ठेवा. हे उदाहरण, कौरवही भगवंताचे नातेवाईक होते आणि पाची पांडवही भगवंताचे नातेवाईक होते. 100 पैकी एकही उरला नाही आणि पाची पांडवांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. याच्या पाठीमागचं कारण काय? अच्छा, बर, अजून धर्म, अजून क्या बात आहे, टाळ्या वाजवायच्या राणे साहेबांच्या नावानं. मी सांगितलेले तुम्हाला, मी म्हणतो मग क्या बात आहे. असे श्रोते पाहिजे ऐकणारे. त्या प्रश्नाचं उत्तर योग आहे. योग तुमचा जर आला, ज्या व्यक्तीशी योग आला त्याला पुन्हा न सोडणे. कोणाला धरून बसताना बरं का, अरे म्हणून भावार्थाने काही होई काही, कारण काही कधी कधी वाईट लोकांचा योग येतो, त्याच्याशी होतं संपर्क येतो, आहे की नाही? योग म्हणजे न सोडणे आल्यानंतर, आहे की नाही? मग याच्या पाठीमागचं कारण काय? कौरवांनी भगवंताला कधी धरलं? उत्तर द्या बरं का. आणि पाची पांडवांनी भगवंताला कधी? क्या बात आहे. कौरवांनी कधी अधर्म, बोला पुढचं, सोडलाच नाही. पांडवांनी धर्म कधी?
मरण डोळ्यासमोर असून सुद्धा कौरवांनी नीती कधी, आणि मरण डोळ्यासमोर असून सुद्धा पांडवांनी नीती कधी सोडलीच नाही. कौरवांनी अनिती म्हणा, पांडवांनी नीती कधी सोडलीच नाही. हा, तुम्हाला उदाहरण सांगतो, एकच उदाहरण सांगतो, कारण मला फक्त 20 मिनिट आहे, 20 मिनिटात तेवढं झालं पाहिजे. वानरी असते, वानरी माहिती ना तुम्हाला, ह्या झाडावरून त्या झाडावर उडी मारते, ह्या झाडावरून त्या झाडावर होते. आपल्याला वाटतं पिल्लू पडतं काय, पडतं कधी, का बरं पडत नाही? हा, नसतं पिल्ल्यांना पकडून चालेल का शिंदे साहेब? नुसतं वानरीन पकडून चालेल का? दोघांनी एकमेकाला पकडायला. कौरवांनी भगवंताला कधी, कौरवांनी भगवंताला कधी, आणि 5 पांडवांनी भगवंताला कधी. क्या बात आहे, आता लिंक लागली तुमची. योग साधना, अर्जुन विषाद योग, ही नामसंज्ञा सुद्धा सार्थ ठरते. म्हणून असं म्हणणं चुकीचं आहे की भाऊ त्याच्यामध्ये काही ज्ञान नाही, पहिल्या अध्यामध्ये सगळं भगवंत बोलणे, ऐश्वर्याचं वर्णन आहे, असं आहे तसं आहे, भगवंताचा तर शब्द सुद्धा नाही, योग साधना काही नाही. मग कसं काय म्हणणं घडलं? हे म्हणणं चुकीचं आहे, अन्यथा ज्ञान आहे, हे की नाही? कारण त्रैगुण्य विषय वेदा, इतर ज्ञान हे त्रिगुणातीत, त्रिगुणात्मक आहे, आणि भगवंताचं ज्ञान निर्गुण आहे, आणि ते यथार्थ ज्ञान आहे. साक्षात परब्रह्म परमेश्वराच्या मुखातून निघालेली गीता आहे, इतर हे संतांच्या मुखातून निघालेलं आहे, ऋषीमुनीच्या मुखातून निघालेलं आहे, आणि गीता ही साक्षात परब्रह्म परमेश्वराच्या मुखातून निघालेली आहे, म्हणून ती सर्व श्रेष्ठ आहे या जगामध्ये. आणि खरोखर आपण भाग्यवंत आहात की असा गीता परब्रह्म परमेश्वराच्या मुखातून निघालेली महानुभाव संप्रदायाची गीता आहे. सूत्रपाठ आहे, स्वामींच्या मुखातून निघालेलं सूत्रपाठ आहे. म्हणून दोन्ही अवताराच्या, पंचकृष्णाच्या अवताराच्या साक्षात परब्रह्म परमेश्वराच्या मुखातून निघालेली ब्रह्मविद्याशास्त्र आहे, ती आपल्याला अभ्यासाला मिळतात. तो अथांग सागर आहे. त्याच्यातून काय घ्यायचं? मोती घ्यायचे, हिरेमाणी मोती घ्यायची का चांदी घ्यायची का सोनं घ्यायचं, हे तुम्ही ठरवायचं आहे. म्हणून आज आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की आज गीता जयंतीनिमित्त आपण सर्वांनी गीता जयंती आयोजित केली. श्रीमान सद्भक्त श्रीधर भाऊ गुर्जर यांच्या नावानं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या, कारण त्यांची आज अन्नदान रूपी सेवा आहे. असाच उत्सव, आनंद आणि त्या परब्रह्म परमेश्वराचं गीताज्ञान आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारलं पाहिजे. त्यानुरूप आपण आरूढ होऊन आचार विचार आपण ठेवले पाहिजे, आणि एक दिवस त्या ज्ञानानं परब्रह्म परमेश्वराच्या आनंदाला आपण सर्वांनी पात्र व्हावं, ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो.